रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या 25 वर्षीय गर्भवती महिलेचा 20व्या आठवड्यात नैसर्गिक गर्भपात झाला। यावेळी तिच्या पोटातून 3 नवजात शिशु बाहेर आले। रुग्णालय प्रशासनानुसार ते सर्व मृत होते। मात्र अंत्यविधी दरम्यान 2 शिशूंमध्ये हालचाली दिसून आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। जिवंत असतानाच मृत घोषित केल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी रुग्णालयावर केला। आता या प्रकरणात चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे। लालखडी परिसरातील रहिवासी नूर कौशल अब्दुल अरहद हिला बुधवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। ती 20 आठवड्यांची गर्भवती होती आणि सकाळी 7:30 वाजता तिचा नैसर्गिक गर्भपात झाला। यामध्ये तिने एका पाठोपाठ 3 नवजात शिशूंना जन्म दिला। डॉक्टरच्या म्हणण्यानुसार ते 3ही बाळं 300 ग्रॅम वजनाची असून ती मृत होती। रुग्णालय प्रशासनाने मृत शिशू नातेवाईकांच्या हवाली केले, परंतु अंत्यविधी दरम्यान 2 शिशूंमध्ये हालचाली दिसून आल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे। त्यांनी तात्काळ शिशूंना पुन्हा रुग्णालयात नेले। त्यावेळी डॉक्टरांनी तपासून शिशूंना NCU मध्ये दाखल केलं, मात्र काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला। यामुळे नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे।